तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो बघा, आज आपण कॅम्सबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सो बघा, कॅम्स जो मित्रांनो स्टॉक आहे त्याचे जे काही क्वार्टरली रिझल्ट्स आहेत, म्हणजे क्वार्टर 4चे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली या ठिकाणी काय झालेले आहेत, अनाउन्स झालेले आहेत। सो ते रिझल्ट्स कसे आलेले आहेत त्याविषयी आपण डिस्कशन करूया आणि ह्या स्टॉकमध्ये कशी मोमेंटम होऊ शकते त्याविषयी सुद्धा आपण डिस्कशन करूया। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ओके, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल अशाच नवनवीन डेली अपडेटच्या व्हिडिओ बनवण्यासाठी। सो 3807 रुपये मित्रांनो करंट प्राइस आहे आणि जेव्हापासून IPO आलेला, म्हणजे साधारणतः 2020 मध्ये मित्रांनो IPO आलेला होता, तेव्हापासून आतापर्यंत ऑलमोस्ट 200% रिटर्न या स्टॉकने मित्रांनो दिलेले आहेत। 5 वर्षामध्ये आपले पैसे जे आहेत मित्रांनो ऑलमोस्ट तिप्पट ह्या स्टॉकने या ठिकाणी काय केलेले आहेत, जे की एक चांगला रिटर्न ह्यांनी दिलेला आहे। चला आता आपण जास्त वेळ दौडता सरळ आपण काय करूया, ह्याचे जे काही क्वार्टरली रिझल्ट्स आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया। अर्थातच कंपनी एक उत्कृष्ट कंपनी आहे, मी बऱ्याचशाच वेळेला व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की कंपनीचा परफॉर्मन्स जो आहे तो लॉंग टर्ममध्ये एक चांगला राहू शकतो। अद्यापर्यंत सुद्धा ह्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आलेला आहे आणि पुढे सुद्धा ह्या कंपनीचा परफॉर्मन्स काय राहू शकतो, चांगला ह्या ठिकाणी राहू शकतो। सो आता बघा, क्वार्टरली जे काही रिझल्ट्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी स्टँड अलोन स्टेटमेंट बघतोय, ओके, कन्सॉलिडेटेड जे काही स्टेटमेंट आहे ते मी ह्या ठिकाणी बघत नाही, ओके। सो आता बघा, 356 कोटींची सेल्स आहे मित्रांनो, जी मागील 3 क्वार्टरचा जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी खूप ढासळलेले आहे। अर्थातच मार्केटच्या ज्या काही खराब कंडिशन चालू आहेत त्याच्यामुळे मित्रांनो कॅम्स म्हणा, CDSL म्हणा, ह्या स्टॉक्सवर त्याचा परिणाम होताना दिसतोय। कारण बघा, कुठेतरी नवीन इन्व्हेस्टर्स या ठिकाणी काय येत नाहीत, मार्केटमध्ये येत नाही आहेत आणि जे काही डीमॅट अकाउंट्स वगैरे आहेत त्यांचं जे काही क्लोजिंग आहे ते ह्या ठिकाणी खूप होतं आहे। सो त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ह्याच्यावर थोडासा वाईट परिणाम आपल्याला दिसतोय। ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर विचार केला तर तो सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी गेल्या काही क्वार्टरपासून, म्हणजे साधारणतः 3 क्वार्टरपासून ढासळताना आपल्याला दिसतोय। 170 कोटींवरून डायरेक्टली 159 कोटींवरती ह्याचा काय झालेला ऑपरेटिंग प्रॉफिट आलेला आहे। पण ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी मित्रांनो जे काही ह्याचे एक्सपेन्सेस आहेत ते वाढताना दिसत आहेत। 195 कोटींवरून मित्रांनो एक्सपेन्सेस किती झाले आहेत, 197 कोटी झालेले आहेत। म्हणजे एक्सपेन्सेस काय आहेत मित्रांनो, कमी झालेले नाही आहेत, एक्सपेन्सेस उलटे आपल्याला काय होत आहेत, वाढताना दिसत आहेत। नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर तो मित्रांनो 113 कोटी आहे, ओके। मागील 3 क्वार्टरचा जर विचार केला तर तो 121 कोटींवरून मित्रांनो 113 कोटी झालेला आहे, ओके। सो नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे स्टॉकमध्ये कुठे ना कुठे आपल्याला थोडंसं प्रेशर सध्या जाणवत आहे। पण ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही P&L स्टेटमेंटचा विचार केला, इयर ऑन इयर P&L स्टेटमेंटचा, सो ते खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह आहे। तुम्ही बघू शकता 465 कोटींचा प्रॉफिट आहे मित्रांनो, मागील क्वार्टरमध्ये तो 351 कोटींचा होता, जो की आता 465 कोटीचा आहे। सो क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर परफॉर्मन्स थोडासा आपल्याला घसरताना दिसतोय ह्याचा, पण इयर ऑन इयरची जर तुम्ही मित्रांनो चर्चा केली तर परफॉर्मन्स अत्यंत ह्याचा काय मित्रांनो उत्कृष्ट आहे ह्या कंपनीचा, त्यामुळे भिण्याची काही गरज नाही आहे। लॉंग टर्मसाठी जर तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड असाल सो डेफिनेटली तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता, इन्व्हेस्टेड राहू शकता। आता विचार करूया मित्रांनो ह्याच्या टेक्निकलचा आणि डिव्हिडंडचा। सो मित्रांनो बघा, 19 रुपयांचा डिव्हिडंडसुद्धा ह्या ठिकाणी अनाऊन्स केला गेलेला आहे ह्या फायनान्शियल इयरसाठी, पण त्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे ती अद्यापर्यंत डिक्लेअर केली गेलेली नाही आहे। आता जी रेकॉर्ड डेट आहे ती जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळेला मी त्यावर एक व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला नक्की कळवेन। सो आता बघा, ज्यावेळेला ह्याचा ब्रेकआउट झालेला होता जुलै 2024 मध्ये, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता आणि एक चांगली मोमेंटम त्यानंतर ह्या स्टॉकमध्ये झालेली होती आणि तुम्हाला मी सेल करण्याचा सल्ला सुद्धा मी ह्या ठिकाणी दिलेला होता। आता ह्यासाठी ज्यावेळेस मी हा स्टॉक खाली येत होता त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की ह्याच्यासाठी 3832 रुपये मित्रांनो काय इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, पण तो इम्पॉर्टंट सपोर्ट सुद्धा मित्रांनो ब्रेक करून हा स्टॉक खाली जायला ह्या ठिकाणी काय झाला, तयार झाला। त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत स्टॉक काय करत नाही मित्रांनो, एक साधारणतः 3832च्या वर येत नाही तोपर्यंत ह्यामध्ये बाईंग करू नका, ओके। सो आत्ता सध्या बाईंग तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता, पण अगेन क्वार्टरली रिझल्ट्स खूप खराब आलेले आहेत, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे मित्रांनो, हे ज्यावेळेला हा स्टॉक काय करेल 3124, ओके, मी ह्या ठिकाणी लेवल लिहून ठेवतो, 3124च्या वर जात नाही तोपर्यंत तुम्ही शॉर्ट टर्मसाठी हा स्टॉक खरेदी करू नका, असं माझं स्पष्ट मत राहील। सध्या तरी ह्यामध्ये खरेदी करणं टाळा। 124च्या वर तुम्ही ह्या ठिकाणी स्टॉक हा खरेदी करू शकता आणि जे काही टार्गेट्स आहेत मित्रांनो, पहिलं टार्गेट मला वाटते 4831 पर्यंत, ओके, 4831 पर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात। हां, जर लॉंग टर्मसाठी खरेदी करणार असाल सो डेफिनेटली तुम्ही खरेदी करू शकता आणि हा स्टॉक मित्रांनो जरीच समजा तुम्हाला एक साधारणतः मला वाटते 2000, ओके, 2778, ओके, 2778च्या लेवलला जरी तुम्हाला हा स्टॉक भेटला खालील साईडला, ओके, तरीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲव्हरेजिंग करू शकता किंवा कारण ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो चांगलं पोटेन्शियल आहे, एक चांगलं आपल्याला ह्या ठिकाणी लॉंग टर्ममध्ये काय होऊ शकतं, तर रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात। पण अर्थातच खूप महाग स्टॉक आहे, त्यामुळे मी तर जनरली पर्सनली हा स्टॉक घेणं टाळतो। सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम। थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू।